जनशक्ती न्यूज 18 सामान्य जनतेचा बुलंद आवाज। सीमा भागातील गावात विकास योजना राबविणार खासदार प्रियांका जारकिहोळी। बोरगावमध्ये अमृत 2 पाणी योजना कामाचा प्रारंभ। कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या बोरगाव येथे शुद्ध पाणीपुरवठा योजनांची मागणी केली होती। त्यानुसार येथे अमृत 2 योजना मंजूर केली होती। त्यासाठी पहिल्या टप्प्यात 18,98 लाखाचा निधी दिला आहे। त्यामुळे सर्वांना शुद्ध पाणीपुरवठा होणार असून सीमा भागात शासनाच्या विविध योजना राबवण्यासाठी प्रयत्न केला आहे, असं मत खासदार प्रियांका जारकिहोळी यांनी व्यक्त केलं। कर्नाटक नगर पाणीपुरवठा अभिवृद्धी निदर्शनालय समितीने बोरगाव येथे मंजूर केलेल्या अमृत 2 पाणी योजना कामाचा रविवारी प्रारंभ करून त्या बोलत होत्या। खासदार जारकिहोळी म्हणाल्या, चिकोडी लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी आपल्यावर विश्वास ठेवून निवडून दिला आहे। त्यांच्या विश्वासाला पात्र राहून जास्तीत जास्त विकास कामे राबवणार आहोत। याशिवाय बोरगाव मधील सर्व समस्या सोडून सीमा भागातील या गावचे नंदनवन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। सहकाररत्न उत्तम पाटील यांनी राज्यातील सर्व नगरपंचायत आणि नगरपालिका यांना ही योजना कर्नाटक सरकारने दिली आहे। त्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, पालकमंत्री सतीश जारकिहोळी, खासदार प्रियांका जारकिहोळी नेते मंडळींनी प्रयत्न केले आहेत। नगरपंचायत मधील 17 पैकी 16 नगरसेवक राष्ट्रवादी गटाचे असूनही पालकमंत्र्यांनी विविध विकास कामांना मंजुरी दिली आहे। आता निम्मा निधी आला असून लवकरच उर्वरित निधी दिल्यास वाडी वस्तीतील नागरिकांनाही शुद्ध पाणी मिळणं शक्य होणार आहे। त्यासाठी तात्काळ निधी मिळावा, तर काही ठिकाणी कूपनलिकांची गरज असून त्याची पूर्तता करण्याची मागणी त्यांनी केली आहे। प्रारंभी खासदार जारकिहोळी, सहकाररत्न उत्तम पाटील, नगराध्यक्ष पिंटू कांबळे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते योजना कामाचा प्रारंभ करण्यात आला। नगरसेवक अभय कुमार मगदुम यांनी स्वागत केलं। यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार झाला। या कार्यक्रमात पट्टण पंचायत आयुक्त स्वानंद तोडकर, उमेश शिकीहळी, नगरसेवक तुळशीदास वसवाडे, संगाप्पा ऐदमाळे, प्रदीप माळी, दिगंबर कांबळे, जावेद मकानदार, रोहित माने, राजू मगदुम, नगरसेविका शोभा हावले, गिरिजा वठारे, वर्षा मनगुते, संगीता शिंगे, अश्विनी पवार, रुक्साना अब्राज, सुवर्णा सोबाणे, BT वठारे, मारुती निकम नागरिक उपस्थित होते। अभय कुमार मगदुम यांनी स्वागत केलं। माणिक कुंभार यांनी आभार मानले। जनशक्ती व्हाइस न्यूज साठी बोरगावहून अशोक दुर्गमर्गे। ನಮ್ಮ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಇಂದ ಆಯಿತು, ನಮ್ಮ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ವತಿಯಿಂದ ಆಯಿತು, ಅದನ್ನ ಆದಷ್ಟು ಎಷ್ಟು ಸಾಧ್ಯವಾದಷ್ಟು ತರಲಿಕ್ಕೆ ಅವರು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಈ ಭಾಗಕ್ಕೆ ಸಾಕಷ್ಟು ಕೊರತೆ ಇದ್ದಂಗೆ ಕಾಣ್ತಾ ಇದೆ। ಸೊ ಅದಕ್ಕಾಗಿ ಏನು ಕೆಲಸಗಳನ್ನು ಪ್ರಾಮಿಸ್ ಮಾಡಿದ್ವಿ ನಮ್ಮ ಕ್ಯಾಂಪೇನಲ್ಲಿ ಈಗಾಗಲೇ ತಾವೆಲ್ಲರೂ ಕಣ್ಮುಂದೆ ನೋಡ್ಬೋದು। ಸೊ ಅದಕ್ಕಾಗಿ ಅವರು ಕೂಡ ಹಲವಾರು ಮುಂದಿನ ನಿರ್ಮಾಣಗಳಲ್ಲಿ ವಿಶೇಷ ಸ್ಕೀಮ್ಸ್ಗಳನ್ನು ಈ ಭಾಗಕ್ಕೆ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ನಾವು ಕೂಡ ಉತ್ತಮ್ ಪಾಟೀಲ್ ಸರ್ ಅವರು ಕೂಡ ತಮ್ಮ ಲೆಟರ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದು ನಾವು ಈಗಾಗಲೇ ಮಿನಿಸ್ಟರ್ಗಳಿಗೆ ಕಳಿಸಿದ್ದೀವಿ ನಮ್ಮ ಲೆಟರ್ ವತಿಯಿಂದ। ಸೊ ಅದಕ್ಕಾಗಿ ಕಳಿಸಿದ್ದೀವಿ। ಮತ್ತೆ ಕೂಡ ತಮ್ಮದೇನಾದರೂ ಇದ್ದರೆ ತಾವೆಲ್ಲರೂ ನಮಗೆ ಕಳಿಸ್ಬೋದು। ನಾವು ವಿಶೇಷ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ ಈ ಭಾಗಕ್ಕೆ, ಯಾಕಂದರೆ ಬೌಂಡ್ರಿ ಇರೋದ್ರಿಂದ ಸಾಕಷ್ಟು ನಮ್ಗೆ ಕೂಡ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ ಸಾಕಷ್ಟು ಸ್ಕೀಮ್ಗಳನ್ನ ತರಲಿಕ್ಕೆ। ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮೊನ್ನೆ ನಡೆದಂಥ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಕೂಡ ತಾವೆಲ್ಲರೂ ಭಾಳ ವಿಶೇಷ ಪ್ರೀತಿ ನಿಮ್ಮ ಮನೆ ಮಗಳಿಗೆ ತಾವೆಲ್ಲರೂ ತೋರಿದ್ದೀರ। ಸೊ ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಕೂಡ ಪೂರ್ತಿ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ। ಈ ಭಾಗಕ್ಕೆ ಸಾಕಷ್ಟು ಕೆಲಸಗಳಾಯಿತು ಮುನ್ಸಿಪಾಲ್ಟಿಯಿಂದ ಅವರು ಸರ್ ಕೂಡ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಸೊ ನಾವು ಕೂಡ ನಮ್ಮ ಫಂಡ್ಸಿಂದ ಕೆಲವೊಂದು ಫಂಡ್ಸನ್ನು ಹಾಕಿ ಈ ಕಡೆ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ನಾನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀವಿ। ಸೊ ಹಾಗೆ ಕೂಡ ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ತಾವೆಲ್ಲರೂ ಹಿರಿಯರು, ಎಲ್ಲ ಅಧ್ಯಕ್ಷರು, ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು, ಮಾಜಿ ಸದಸ್ಯರು ಕೂಡ ಎಲ್ಲರೂ ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಹಾಗೂ ಉತ್ತಮ್ ಸರ್ ಅವರು ಕೂಡ ಬಂದಿದ್ದಾರೆ। ಸೊ ತಮ್ಮೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮನ ಯಶಸ್ವಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ತಾವೆಲ್ಲರೂ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಕಾಯ್ತಾ ಇದ್ದೀರಾ। ಅಧ್ಯಕ್ಷರು, ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು ಎಲ್ಲರೂ ಬಂದಿದ್ದಾರೆ। ಸೊ ತಾವೆಲ್ಲರೂ ಹಿರಿಯರು, ಎಲ್ಲ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಬಂದಿದ್ದೀರಾ। ಸೊ ಇದನ್ನು ಯಶಸ್ವಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ನಾನು ತುಂಬರಿಂದ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ। ಥ್ಯಾಂಕ್ ಯು।
ताज्या बातम्यांसाठी जनशक्ती वाईस न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा.